बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्याचं डेरिव्हेशन कंप्लीट केलेलं आहे. स्पीड लिमिट्स आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहेत. ज्या वेळेला व्हेकल एक्झॅक्टली याच स्पीडनं मूव्ह होते त्यावेळेला त्याच्यावरती हे फोर्सेस ऍक्ट होतात. एक म्हणजे त्याचं वेट, दुसरं म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. फक्त याच पर्टिक्युलर स्पीडला ह्या दोन्ही फोर्सेसचा जो रिझल्टंट असतो तो जो तयार होतो तो एन साइन थिटा. तो काय प्रोव्हाइड करतो? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि तिथल्या सेंट्रिफ्युगल फोर्सला तो बॅलन्स करतो. मात्र हे फक्त आणि फक्त या पर्टिक्युलर स्पीडलाच घडतं. मग व्हेकल बरोबर याच स्पीडनं ट्रॅव्हल होईल का? तर त्याचं उत्तर नाही असंच येणार. कारण ते फार मग ऍडजस्टमेंट करून बरोबर त्या स्पीडला जावं लागेल. मग त्याच्या पुढचा पॉइंट बघा आता काय म्हटले. बट इन प्रॅक्टिस व्हेकल्स नेव्हर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. मग व्हेकल कधीच या स्पीडनं ट्रॅव्हल होणार नाही. मग याच्यामध्ये काय असू शकतं? या स्पीडपेक्षा कमी पण असू शकतं, या स्पीडपेक्षा जास्त पण असू शकतं. अशा दोन पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये आहेत. मग अशा वेळेला जर स्पीड्स वेगळा असेल याच्यापेक्षा, फॉर स्पीड्स अदर दॅन धिस द कंपोनंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ रोड अँड द टायर्स हेल्प्स अस अप टू अ सर्टिन लिमिट. या स्पीडपेक्षा वेगळ्या स्पीडनं जर व्हेकल ट्रॅव्हल होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कन्सिडर करावं लागेल. त्याचे कॉम्पोनंट्स तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागतील आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करतील? थोडीशी त्या व्हेकलला ट्रॅव्हल होण्यासाठी थोडीशी मदत करतील. एका ठराविक लिमिट पर्यंतच ती मदत असेल. आता एक एक त्यातला पार्ट कन्सिडर करूया. त्याचे त्यांनी दोन पार्ट केलेले आहेत. पहिला पार्ट घेतलेला आहे फॉर स्पीड्स V1 लेस दॅन रूट RG टॅन थिटा. मग या रूट RG टॅन थिटा पेक्षा जर त्याचं स्पीड कमी असेल तर काय होणार बघा बरं. लगेच त्याच्या पुढे त्यांनी कंडिशन दिलेली आहे. या V1 वरून त्यांनी सेंट्रिपिटल फोर्स तयार केलेला आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच एन साइन थिटा आहे. मग इथं अशी कंडिशन येते, दिस सेंट्रिपिटल फोर्स ऑर सेंट्रिफ्युगल फोर्स इज लेस दॅन एन साइन थिटा. हेच तुम्ही असं पण म्हणू शकताय, एन साइन थिटा इज ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. एन साइन थिटाची व्हॅल्यू या सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा जास्त असते. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय सांगितले हे जरा लक्षात ठेवावं लागेल. हिअर डिरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डिरेक्टेड along the inclination of the road upwards as shown. हे जर एन साइन थिटाची व्हॅल्यू सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा जर जास्त असेल तर हिथं ऍक्ट होणारा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा जो आहे तो या दिशेमध्ये असतो म्हणून सांगितले. मी जरा थोडासा कलर त्याचा वेगळा घेतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा असा दाखवलेला आहे. हा सुद्धा कलर व्यवस्थित दिसत नाहीये. बघा अलॉंग द रोड आणि डिरेक्टेड अपवर्ड्स असा तुम्हाला इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. आता याच्यामधला हा जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शनचा एन, त्याचे कॉम्पोनंट्स फिक्सच आहेत. ते आपण आधी पण घेतलेले आहेत. इथं अँगल थिटा येतो, थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट एन कॉस थिटा येतो. इथं थिटा आहे तर इकडं पण थिटा येतो आणि थिटाच्या समोरचा कॉम्पोनंट येतो एन साइन थिटा. त्यामुळे एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा यांच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. फक्त याच्यामध्ये एक एक्स्ट्रा फोर्स ऍड होतोय, तो म्हणजे आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, तो तुम्हाला घ्यावा लागेल. आता त्याच्या संदर्भात थोडस जरा आपण डायग्राम तयार करू या ठिकाणी. बघा कशा पद्धतीने तयार होते ते. समजा हा जर तुम्ही हॉरिझॉन्टल सरफेस कन्सिडर केला, त्याच्यानंतर हा रोड सरफेस तुम्ही घेतला या ठिकाणी. याच्यामध्ये अँगल जो आहे तो अँगल हिता आहे थिटा. ती जी काही व्हेकल आहे ती व्हेकल या ठिकाणी कन्सिडर करतो. एकदम सिंपल डायग्राम काढतो मी या ठिकाणी. त्याचे जे टायर्स व्हील्स जे असतील ते इथे येणार आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो तुम्हाला हित कन्सिडर करायचा आहे अशा पद्धतीने. हा जो ग्रीन कलर मध्ये आहे तो FS आहे. आता याचे कॉम्पोनंट्स जर काढा म्हणून सांगितलं तर तुम्हाला काय करावं लागेल? या पॉइंट मधून इकडे कॉम्पोनंट दाखवावं लागेल परपेंडिक्युलर त्याला
आणि याच पॉइंट मधून इकडे एक कॉम्पोनंट दाखवावं लागेल. तेच त्यांनी इथं पण दाखवले बघा. लक्षात येते का? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे अँगल थिटा. आता परिस्थिती बघा, या लाईनला या हे फर्स्ट लाईन आणि हे सेकंड लाईन असं घेतोय मी. फर्स्ट लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, त्याला मी 1 डॅश लिहितोय. आणि या सेकंड लाईनला ही जी दुसरी लाईन आहे, मला अँगल हा जो थिटा आहे तोच इकडं पाहिजे. किंवा एक काम करूया, परपेंडिक्युलरचं ह्याच्यामध्ये बसत नाही, एक सिंपल काम करू आपण सर. या फर्स्ट लाईनला ह्याला मी 1 डॅश लिहितोय इथं आणि हे काढून टाकतोय. परपेंडिक्युलरचं दुसरीकडे येईल. 1 डॅशला हे 1 डॅश पॅरलल आहे आणि अलॉंग 2 हीच लाईन आहे 2 ची. त्यामुळं हा जो अँगल थिटा असेल तर हा पण अँगल इथं काय येणार? थिटा येणार. बघा लक्षात येते, करेस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होतील. त्यामुळे इथं अँगल थिटा लिहिलाय, इथं पण थिटा लिहिलाय. मग ह्याचे जे दोन कॉम्पोनंट्स तयार झालेले आहेत, थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट तो कसा येणार? हा फोर्स घ्यायचा एफ एस इंटू कॉस थिटा, तो इथे येईल. हा शेजारचा कॉम्पोनंट येईल. मग हा जर थिटा असेल, इथं जर तुम्ही याचा रेक्टँगल जर कम्प्लीट केला असा या पद्धतीनं, तर हा पण अँगल थिटा येईल. आणि थिटाच्या समोरचा कॉम्पोनंट येणार हायपोटेनियस इंटू साइन थिटा. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे याच्यातलं. हे समजणं फार गरजेचं आहे. मग हेच दोन कॉम्पोनंट्स इथं दाखवले. इथं दाखवलंय एफ एस कॉस थिटा, इथं दाखवलेलं आहे एफ एस साइन थिटा. एन कॉस थिटा, एन साइन थिटा हे नेहमीप्रमाणेच आहे, त्यांची डिरेक्शन बदलायची नाही. आता एक काम करूया आपण, आता हे बाकीचे सगळे कॉम्पोनंट्स मी इथले काढून टाकतोय पूर्णपणे. हे बाकीचं हे पण काढून टाकतोय याच्यातून. एक मिनिट थांबा. ठीक आहे, ह्याला डायग्रामला आपण जरा बाजूलाच घेऊ इकडं. मग ह्याला रिमूव्ह करतो मी इथून, मग जाईल बघा आता. ठीक आहे, आता आपल्याला व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये थोडस काम करता येईल. जर तुम्ही हे काळजीपूर्वक जर बघितलं तर हॉरिझॉन्टली ऍक्ट होणारे दोन फोर्सेस आहेत आणि व्हर्टिकली ऍक्ट होणारे दोन फोर्सेस आहेत. तर त्यांच्या डिरेक्शन्स मला कन्सिडर करायचे. सगळ्यात पहिलं इक्वेशन मला जे दिसते ते कुणाचं आहे? एन कॉस थिटा. एन कॉस थिटा व्हर्टिकली आहे. आता व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले कुठले आहेत बघा. हा एक आहे एन कॉस थिटा आणि इथं दुसरा आहे एफ एस साइन थिटा. थोडासा मी कलर तर दिसेल अशा पद्धतीने घेतोय. हा एक आहे आणि हा दुसरा आहे. या दोघांच्या डिरेक्शन्स बघा, दोघांच्या डिरेक्शन्स सेम आहेत. त्यामुळे या दोघांची बेरीज होईल. वेक्टर्स सेम डिरेक्शन मध्ये असतील तर त्यांची बेरीज, वेक्टर्स अपोजिट डिरेक्शन मध्ये असतील तर त्यांची सबट्रॅक्शन. सिंपल गोष्ट आहे, एकदम काय अवघड नाहीये. मग इथं हे दोघं सेम डिरेक्शन मध्ये आहेत, या दोघांची बेरीज केली आणि या दोघांच्या अपोजिट कोण आहे बघा बरं? तो आहे एम जी, म्हणून त्याला इक्वल टू एम जी लिहिले. आणि जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये बघा काय कंडिशन आहे. एन साइन थिटा या डिरेक्शन मध्ये आहे, एफ एस कॉस थिटा त्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे. मग याच्यामधला एन साइन थिटा मोठा असतो, एफ एस कॉस थिटा कमी असतो. जर एफ एस कॉस थिटा जर मोठा असता, काय म्हणतोय बघा, एफ एस कॉस थिटा जर मोठा असता तर इकडं फोर्स ऍक्ट होते, म्हणजे ती व्हेकल इकडं मूव्ह व्हायला पाहिजे. मग तशी होत नाही मूव्ह ती, म्हणजे ही व्हेकल रस्ता सोडून जाईल बाजूला. त्यामुळे एन साइन थिटा मोठा आहे, याचा अर्थ ही व्हेकल असे टुवर्ड्स लेफ्ट डिरेक्शन मध्ये प्रॉपरली मूव्ह होईल. मग मोठा कॉम्पोनंट कोण आहे त्याच्यातला? एन साइन थिटा मोठा आहे. म्हणून मग काय केले, एन साइन थिटा मधून त्याच्या अपोजिट डिरेक्शन मधला वेक्टर एफ एस कॉस थिटा हा वजा केला. हा मोठा वेक्टर आहे म्हणजे डिरेक्शन हीच राहणार. मग ही डिरेक्शन आहे टुवर्ड्स सेंटर, त्यामुळे इथे येणार सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्यामुळे ही दोन इक्वेशन्स तयार करणं, ती समजणं फार महत्वाचं आहे. बघा लक्षात येते का? आता यातल्या बाकीच्या गोष्टी बघा. हे आता ह्याला पहिल्या इक्वेशन नाही, दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशननं डिवाइड केलं. आपण ते काम पूर्ण करून घेऊया इथं.
नाहीतर मग काय होईल, नुसतंच इक्वेशन्स मांडले आणि त्याचं काय डिटेल केलंच नाही काम, असं होईल. मग हे दुसरं इक्वेशन आहे. mv1 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला असा आहे. हे एक कॅल्क्युलेशन आपण पूर्ण करणार आहे, दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन आपण डायरेक्ट त्याचा रिझल्टच लिहिणार आहे, काय बदल करायचं नाही त्याच्यात जास्त. हे दुसरं इक्वेशन आहे ते पहिल्यांदा लिहून घेतलंय. त्याच्यानंतर आहे mg इक्वल टू n कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा, असं इक्वेशन आहे. मग यांची डिव्हिजन करायची, आपल्याला डिव्हाइड करून घ्यायचं आहे. मग इकडे येणार mv1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय r टोटली डिव्हायडेड बाय mg, येणार n साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिव्हायडेड बाय n कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा, हे असेल. आता याला काय करतोय, अंशाला आणि छेदाला n कॉस थिटाने डिव्हाइड करून घेतोय. इथं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी कंपल्सरी 1 आलं पाहिजे. तोपर्यंत डाव्या बाजूला सिम्प्लिफिकेशन काय होते ते पण बघा. डाव्या बाजूला एक m कॅन्सल होईल, v1 स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर जी येणार इथं, आणि इकडं उजव्या बाजूला n कॉस थिटानं अंशाला आणि छेदाला डिव्हाइड करायचं आहे. मग इथं काय होईल बघा बरं, n साइन थिटा डिव्हायडेड बाय n कॉस थिटा, n ला n कॅन्सल होईल, साइन अपॉन कॉस ते येणार टॅन थिटा, मायनस याला n कॉस थिटाने डिव्हाइड केलं की कॉसला कॉस कॅन्सल होईल आणि एफ एस डिव्हायडेड बाय n शिल्लक राहील. छेदामध्ये n कॉस थिटाला n कॉस थिटाने डिव्हाइड केलं 1 येणार, प्लस इथं काय काय होणार बघा, एफ एस अपॉन n हे एक राहील, आणि साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा ते येणार टॅन थिटा. आता या फॉर्म्युल्यामध्ये बेसिक फॉर्म्युला एफ एस इक्वल टू म्यू एस इंटू एन हे वापरायचं आहे. मग याच्यावरून एफ एस अपॉन एन इक्वल टू काय येणार, म्यू एस येणार. ही व्हॅल्यू फक्त इथं वापरून घ्या. तोपर्यंत v1 स्क्वेअर इक्वल टू आर जी इकडे घेतोय प्रोडक्ट मध्ये, इंटू ब्रॅकेट इथं टॅन थिटा मायनस एफ एस अपॉन एन म्हणजेच म्यू एस डिव्हायडेड बाय 1 प्लस इथे येणार म्यू एस इंटू टॅन थिटा, हे असेल. आता याच मला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि v1 ची व्हॅल्यू मला इथे लिहायची आहे. देअरफॉर v1 इक्वल टू, तुम्हाला स्क्वेअर रूट लिहावं लागेल मोठं, रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिव्हायडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा, असा फॉर्म्युला येईल त्याचा. मग इथं कशा पद्धतीने दिलेलं आहे बघा, इथं त्याला कम्प्लीट झालेलं नाहीये अजून, हे आता आपल्याला नेक्स्ट पेजवरती बघायला मिळेल. इथं तो फॉर्म्युला आपल्याला मिळतोय, आणि हे काय आहे, त्याचं मिनिमम स्पीड आहे. तो फॉर्म्युला या पद्धतीने आहे बघा, लक्षात येते. त्यांनी बाकीच्या पुढच्या कंडिशन सांगितलेल्या आहेत, फॉर म्यू एस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा वगैरे, तर हे व्ही मिनिमम 0 वगैरे होईल. हे एवढं फारसं महत्वाचं नाहीये, हे महत्वाचं सगळं. आता त्याच्या पुढची कंडिशन आहे की हे स्पीड जर रूट आर जी टॅन थिटा पेक्षा जर जास्त असेल, तर मग काय होणार, त्याच्यामध्ये हा सेंट्रीफ्युगल फोर्स n साइन थिटा पेक्षा पण जास्त होणार. n साइन थिटा इज लेस दॅन द सेंट्रीफ्युगल फोर्स. मग त्याचा अर्थ तोच आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स n साइन थिटा पेक्षा जास्त किंवा
एन साइन थिटा सेंट्रीफ्युगल फोर्स पेक्षा कमी असेल. ही सेकंड कंडिशन आहे. अशा परिस्थितीमध्ये काय सांगितलं बघा, डिरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज डिरेक्टेड अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ द रोड अँड डाऊनवर्ड्स ॲज शोन. अशा परिस्थितीमध्ये हा स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन जो घ्यायचा आहे तो इकडे घ्यायचा आहे, ह्या रोड सरफेस वरून डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये घ्यायचा आहे. मग याचे कॉम्पोनंट्स जर काढा म्हटले तर आता मग कसे करायला लागणार, एक कॉम्पोनंट इकडे येणार या दिशेमध्ये, दुसरा कॉम्पोनंट इकडे येणार. बघा लक्षात येते का. मग हा जर अँगल थिटा असेल तर हा अँगल इथं थिटा होणार, डायग्राम मध्ये दिसते तिथं. मग थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट तो येणार एफ एस कॉस थिटा. आणि जर इथं तुम्ही रेक्टँगल कंप्लीट केला तर तुम्हाला हा एफ एस साइन थिटा पण मिळेल. आपण ते पण काम करून बघूया. कारण याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कॉम्पोनंट्स, दुसरं काहीही याच्यामध्ये महत्वाचं नाही. हा एक वेक्टर घेतला, हा दुसरा वेक्टर, हा परपेंडिक्युलर इकडं वेक्टर घेतलेला आहे. आता याच्यामध्ये रेक्टँगल कंप्लीट करून घ्या, तो या पद्धतीनं कंप्लीट होईल. अँगल थिटा जो आहे तो इथं आहे, हा वेक्टर आहे एफ एस, त्यामुळे थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट येणार एफ एस इंटू कॉस थिटा. हा थिटा असेल तर हा पण थिटा असेल, थिटाच्या समोरचा कॉम्पोनंट येणार एफ एस इंटू साइन थिटा, हे असेल. मग एफ एस साइन थिटा इथं लिहिलेला आहे, एफ एस कॉस थिटा इथं लिहिलेला आहे. आता बघा बरं, आता त्यांच्या डिरेक्शन्स नुसार त्यांची बेरीज होईल का वजाबाकी होईल ते तेवढं ठरवा फक्त. आता बघा, एन साइन थिटा तो इकडे आहे, दाखवला इथं तो. मग एन साइन थिटा आणि एफ कॉस थिटा दोघांची डिरेक्शन सेम, त्यामुळे आता या दोघांची बेरीज होईल. आणि दोघांची डिरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे, त्यामुळे या दोघांची बेरीज म्हणजेच इथला सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स तो येईल इथं. डिरेक्शन वाईज जर विचार केला तर सेंट्रिपिटल फोर्स तो बॅलन्स करेल सेंट्रिफ्युगल फोर्सला, असं म्हणावं लागेल. मग इथं एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा या दोघांची बेरीज केली तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स मिळेल. आता दुसरे दोन वेक्टर्स बघा, एन कॉस थिटा इकडे आहे आणि एफ एस साइन थिटा इकडे आहे डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. आता या दोघांची वजाबाकी करावी लागेल, एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा ते इथे घेतले, आणि या दोघांची वजाबाकी म्हणजेच कोण येणार, एम जी ती इथे घेतली. आता बघा बरं, हे 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 फॉर्म्युले बघा आणि थोड्या वेळापूर्वी आपण जे फॉर्म्युले घेतले होते ते बघून घ्या. बघा बरं काय फरक आहे. पहिले इक्वेशन, किंवा मी एक काम करतोय, हे इथले इक्वेशन्स हे इथले कॉपी करतोय, आपण शेजारी शेजारी ठेवून बघू त्या ठिकाणी काय होते याच तयार. ह्याला मी इथून कॉपी करून घेतोय आणि आता इथं आणतोय त्याला. मग हे दोन्ही आता आपण चेक करूया. हे आधीचे फॉर्म्युले आहेत आणि हे आत्ताचे फॉर्म्युले आहेत. हे रिसेंट आत्ताच्या ह्याच्यातले हे आधीचे फॉर्म्युले. मग एम जी सेम आहे, एन कॉस थिटा एफ एस साइन थिटा एफ एस साइन थिटा, फक्त मगाशी प्लस होतं इथं मायनस आहे. एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर आहे, आधी होतं एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर. टर्म्स त्याच आहेत, फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस आहे. मग साहजिकच जर फक्त चिन्हच बदललेले असतील तर फायनल फॉर्म्युला तसाच येणार, फक्त अंशात आणि छेदामध्ये काय चिन्ह आहे तेवढं फक्त बदलेल. हा मागचा फॉर्म्युला आहे, आर जी आहे टॅन थिटा मायनस म्यू एस आहे. आता काय आले बघा बरं, आर जी आहे टॅन थिटा प्लस म्यू एस, डिव्हायडेड बाय मध्ये काय आहे, 1 प्लस म्यू एस टॅन थिटा, इथं काय आलेलं आहे 1 मायनस म्यू एस टॅन थिटा आले.
फॉर्म्युले सेम, प्रोसिजर सगळी तशीच करावी लागेल आणि तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. आता याने बाकीच्या गोष्टी काय काय त्याच्यामध्ये डोकं चालवलेलं आहे. हे समजा म्यू एस कॉट थिटा असेल, तर इथं काय माझ्याकडं म्यू एस इंटू टॅन थिटा आहे. मग म्यू एस कॉट थिटा असेल तर कॉट थिटा इंटू टॅन थिटा होणार, म्हणजेच हे किती येणार, इक्वल टू 1 येणार. मग 1 मायनस 1 हे 0 होणार. तशा परिस्थितीमध्ये छेदात जर शून्य आलं तर आन्सर इन्फिनिटी येणार. बघा लक्षात येते का? त्यामुळे हे बाकीच्या गोष्टी त्यांनी वाढवलेल्या आहेत. जास्तीत जास्त कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू 1 असू शकते. मग तशा परिस्थितीमध्ये हे 1 मायनस 1 होण्यासाठी टॅन थिटा पण तुमचा किती पाहिजे, 1च पाहिजे. बघा लक्षात येते. हे असं त्यांनी सगळ्या गोष्टी बाकीच्या वाढवलेल्या आहेत. त्या गोष्टी काही इतक्या फारशा इम्पॉर्टंट नाहीत. त्याच्यापेक्षा हे लक्षात ठेवा, जर तुम्ही फ्रिक्शनचा इफेक्टच कन्सिडर केला नाही, म्हणजे म्यू एस इक्वल टू 0 घेतलं समजा, तर हे 0 होणार, हे पण 0 होणार. काय शिल्लक राहणार, फक्त व्ही मॅक्स इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा एवढं शिल्लक राहील. मग ते आपण आधी पण प्रूव्ह केलेलं आहे. जिथं फोर्स ऑफ फ्रिक्शन कन्सिडरच करायचा नाही तिथे हेच इक्वेशन येते, व्ही इक्वल टू रूट आर जी टॅन थिटा. मात्र जर फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ बँकिंग दोन्ही घ्यायचे असतील तर मॅक्सिमम स्पीडसाठी हा फॉर्म्युला आहे आणि मिनिमम स्पीडसाठी हा फॉर्म्युला आहे. हे तेवढे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट पॉइंट बघा, कोनिकल पेंड्युलम. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. काय म्हटले बघा, ए टिनी मास, टिनी म्हणजे वजनाला हलका, that is a point object which is called as bob. त्या पार्टिकलला, त्या पॉइंट ऑब्जेक्टला काय म्हणतात, बॉब म्हणतात. कनेक्टेड टू ए लॉंग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. त्या बॉबला कशाला कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे बांधायचं कशाला त्याला, लॉंग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, दोरी घ्यायची आणि त्याला तो टिनी मास किंवा तो बॉब बांधायचा आहे. सस्पेंडेड टू अ रिजिड सपोर्ट इज कॉल्ड पेंड्युलम. आणि त्याला एका रिजिड सपोर्टला बांधून त्याला सस्पेंड करायचं आहे, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे, पेंड्युलम म्हणायचं आहे. आता या पेंड्युलमला तुम्ही दोन प्रकारे यूज करू शकताय. इफ द स्ट्रिंग इज मेड टू ऑसिलेट इन अ सिंगल व्हर्टिकल प्लेन इट इज कॉल्ड ॲज सिंपल पेंड्युलम. जर तुम्ही त्याला नुसतं ऑसिलेट केलं साध्या पद्धतीने, म्हणजे जर समजा मी त्याला असं इथं घेतलं, इथं तो पेंड्युलम आहे, त्याला मी इकडे डिस्प्लेस केलं आणि सोडलं, तर तो असा ऑसिलेट होईल या पद्धतीने, इकडून तिकडं तिकडून इकडं. असा जर असेल तर तो सिंपल पेंड्युलम आहे. त्या सिंपल पेंड्युलम बद्दलचा अभ्यास आपल्याला पुढच्या प्रकरणांमध्ये आहे, इथं काही नाहीये त्याच्यात. बट इफ द स्ट्रिंग इज रिव्हॉल्व्ड इन सच अ वे दॅट इट मूव्स अलॉंग द सरफेस ऑफ ए राईट सर्क्युलर कोन ऑफ व्हर्टिकल ऍक्सिस and the point object performs a uniform horizontal circular motion, then it is called a conical pendulum. मात्र त्याला कसा रोटेट करायचा आहे ते बघा, इथं तो पार्टिकल आहे या ठिकाणी, वेगळा कुठला कलर इथे घेताच येत नाहीये, तर त्याला असं फिरवायचं इथं. बघा लक्षात येते, तो असा फिरला पाहिजे. म्हणजे ह्याची जी स्ट्रिंग इथं दाखवलेली आहे, ती स्ट्रिंग इकडली जर मी दाखवली तर ती अशी येईल इकडं. बघा लक्षात येते का? हे ज्या वेळेला असं फिरेल, हे सर्कल जमिनीच्या पातळीला समांतर सर्कल असेल, म्हणून त्याला काय म्हटले, इट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बघा लक्षात येते का? अशा पद्धतीने त्याला जर फिरवलं तर इथं जे स्ट्रक्चर तयार होतं हे स्ट्रक्चर कोन सारखं असतं. आईस्क्रीमचं कोन वगैरे तुम्हाला माहिती आहे, तर साधारण हे कोन सारखं स्ट्रक्चर तयार होतं, म्हणून ह्याला काय म्हणतात, कोनिकल पेंड्युलम असं म्हणतात. हे लक्षात घ्या, दोन प्रकारचे पेंड्युलम आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहेत या सिलेबसमध्ये. एक आहे सिंपल पेंड्युलम, तो नुसता ऑसिलेट होईल,
ते असं हॉरिझॉन्टल सर्कल वगैरे काय तयार होत नाही. जसं तुमचं घड्याळाचा दोलक असतो, घड्याळामध्ये पेंड्युलम असतो बघा, तो सिंपल पेंड्युलम झाला. आणि हे असं फिरणार आहे, तिथं सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल सर्कल फॉर्म होणार आहे. असं जर असेल तर त्याला कोनिकल पेंड्युलम असं म्हणतात. आता या कोनिकल पेंड्युलमच्या संदर्भात आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. आता इथं त्यांनी 2 डायग्राम्स दिलेले आहेत. एक सांगितलंय इनर्शियल फ्रेम मध्ये, दुसरं सांगितलंय नॉन इनर्शियल किंवा ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये. तुम्ही जर दोन्ही डायग्राम्स जर काळजीपूर्वक बघितल्यात तर फक्त हा एक्स्ट्राचा फोर्स नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये ऍड झालेला आहे. मग हा फोर्स आहे आउटवर्ड डिरेक्टेड आहे, या दिशेमध्ये तो दाखवलेला आहे बघा, बरोबर आहे का? मग या आउटवर्ड डिरेक्शन मध्ये इथं सर्कलचा सेंटर आहे, सेंटर पासून डिरेक्टेड आउटवर्ड्स आहे, याचा अर्थ हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. मग सेंट्रीफ्युगल फोर्स फक्त नॉन इनर्शियल फ्रेम मध्येच दाखवतात, तो इनर्शियल फ्रेम मध्ये दाखवत नाहीत, कारण हा सिडो फोर्स आहे. त्यामुळे या 2 डायग्राम्स मध्ये फक्त एवढाच फरक आहे, बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सेम आहेत. आता तुम्ही काय काय कन्सिडर केले, कंपोनंट्स कसे घेतलेत ते सगळं बघूयात आपण. लेट एम इक्वल टू मास ऑफ द बॉब, त्या बॉबचं मास स्मॉल एम कन्सिडर करतोय. आर इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल अलॉंग विच द बॉब मूव्स, हे सर्कल आहे, या सर्कलची रेडियस आर कन्सिडर केलेली आहे. कॅपिटल एल इक्वल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे ह्या डायग्राम मध्ये इथून इथपर्यंत ही जी लेंथ आहे ती लेंथ ऑफ स्ट्रिंग एल कन्सिडर करू शकताय. हे जे सर्कल इथं दाखवलेलं आहे त्याची रेडियस तुम्ही आर कन्सिडर करू शकताय. आणि हा जो बॉब इथं दाखवलेला आहे तो बॉब या ठिकाणी पार्टिकल आहे तो छोटा, त्याचं मास कन्सिडर केलेलं आहे स्मॉल एम. मग ज्यावेळेला तो असं फिरेल त्यावेळेला इथं या व्हर्टिकल लाईन बरोबर जो अँगल तयार होतो, ही व्हर्टिकल लाईन आहे, इथं जो अँगल तयार होतो तो अँगल घ्यायचा आहे थीटा. बघा लक्षात येते का? मग आता याची डायग्राम आपण सेपरेट काढूया वेगळी, आणि मग त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स तयार होतात, काय काय तयार होते ते आपण सगळं कन्सिडर करूया. इथं पहिल्यांदा मी एक रिजिड सपोर्ट दाखवतोय या पद्धतीनं. थोडस कलर या ठिकाणी मला पाहिजे तसं घेतोय मी इथं. हे असं येईल. किंवा एक काम करूया, पहिल्यांदा ते सर्कल दाखवून घेतोय तिथं. पद्धतीनं अशा पद्धतीने दाखवतोय. आता याच्या सेंटर पासून ते इथपर्यंत ही अशी व्हर्टिकल लाईन येईल. त्याच्यानंतर ती जी लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे ती बरोबर इकडे येणार अशी. हे यल झालं लेंथ ऑफ स्ट्रिंग. हा जो अँगल आहे अँगल घ्यायचा आहे थीटा. आता याच्यावरती ऍक्ट होणारे जे काही फोर्सेस आहेत, एक फोर्स ऍक्ट होईल तो म्हणजे या स्ट्रिंग मधलं टेन्शन, आणि दुसरा फोर्स ऍक्ट होईल तो म्हणजे याचं वेट एमजी. वेट एमजी नेहमी डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. त्यानंतर इथं याची रेडियस मला दाखवायची आहे, त्याच्यासाठी मी हे डिस्टन्स असं दाखवून घेतो इथं. त्यामुळे इथं सेंटर येईल त्याचा, त्या सर्कलचा, इथं रेडियस आर येणार. हा पार्टिकल असा फिरतोय असं कन्सिडर करूया. बघा सगळी डायग्राम हळूहळू तयार होते त्याच्यामध्ये व्यवस्थित. आणि त्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती लेंथ मी यल इथं दाखवलेली आहे. आता याचे मला कॉम्पोनंट्स पाहिजेत. आता ह्याचे कॉम्पोनंट जर काढायचे असतील तर काय करावं लागेल बघा, इकडून इकडे एमजीच्या बरोबर अपोजिट डिरेक्शन मध्ये एक वेक्टर दाखवावं लागेल, त्यानंतर इकडे एक वेक्टर दाखवावं लागेल, असे 2 वेक्टर्स. मग आता हा अँगल जर थीटा असेल
तर ही व्हर्टिकल लाईन आणि हा एरो हे दोन्ही पॅरलल होतील आणि ह्या दोघांच्यातला अँगल येणार थिटा. त्यामुळे बघा परत एकदा मी ते कॉम्पोनंट जरा मोठे दाखवतो, इथं फारच छोटे होत आहे त्याच्या. बघा इकडं हे टेन्शनची लाईन ही आहे, कारण हेच याच्यातलं अंडरस्टँडिंगचं आहे, बाकीच काही याच्यामध्ये विशेष नाही आहे जास्त. इकडे एक कॉम्पोनंट येणार आणि याला परपेंडिक्युलर असलेला इकडे एक कॉम्पोनंट येणार. मग हा अँगल थिटा होता, तर हा अँगल थिटा येणार इथं. मग थिटाच्या शेजारचा कॉम्पोनंट जर तुम्हाला तयार करायचा असेल तर इथं तुम्हाला असं रेक्टँगल पूर्ण करून घ्यावं लागेल. म्हणजे मग हा होणार टी कॉस थिटा, हा थिटा असेल तर हा पण थिटा होणार. थिटाच्या समोरचा कॉम्पोनंट तो येणार टी साइन थिटा, हे असं येईल. त्यामुळे हा वेक्टर इथला इथं जो दाखवलेला आहे तो टी कॉस थिटा आहे. टी साइन थिटा इथं आत येणार आहे. बघा लक्षात येते का? त्यामुळे थोडस त्याच्यापेक्षा हे जास्त माझ्या मते बरं वाटेल तुम्हाला, इथं जे दाखवले ते. मग आहे असेच कंपोनंट्स तुम्हाला इथे दिसतील. इथं T0 साइन थिटा, T0 वापरली त्याने टेन्शनसाठी, टाइमसाठी कॅपिटल टी वापरतील कदाचित. मग इथं हा T0 कॉस थिटा आणि mg बॅलन्स करतील. हा T0 साइन थिटा डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे, त्यामुळे तो काय प्रोव्हाइड करेल, तिथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. तो इकडे आहे. आता त्याच्यावरून तुम्हाला मिळणारी दोन इक्वेशन्स तुम्हाला कन्सिडर करा. हे सगळं इथं सांगितले, पाहिजे असेल तर एकदा सगळं बघूया आपण. इथे एक शब्द प्रयोग एक आहे बघा, तो जो अँगल आपण दाखवलेला आहे थिटा इज नोन ॲज सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. हे लक्षात ठेवा. इन एनी पोझिशन बी, जी आता पोझिशन दाखवली ती, देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. पहिला वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, टेन्शन T0 इन स्ट्रिंग अलॉंग स्ट्रिंग टुवर्ड्स ए. डायग्राम मध्ये सगळं दाखवलेलं आहे, त्यात काही विशेष नाही आहे जास्त. द मोशन ऑफ बॉब इज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तो बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. हेन्स रिझल्टंट फोर्स मस्ट बी हॉरिझॉन्टल अँड डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर सी. फॉर धिस ऑल व्हर्टिकल फोर्सेस मस्ट कॅन्सल. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी तिने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता महत्वाच्या कार्यक्रमाकडे येऊया. हा जो टेन्शन T0 आहे त्याचे दोन कंपोनंट्स, एक व्हर्टिकल कंपोनंट आहे T0 कॉस थिटा, तो कुणाला बॅलन्स करतो, वेट mg ला. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल. ते इथं बघा त्या पद्धतीने दिलेलं आहे. T0 साइन थिटा सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्याला घेतलं mr ओमेगा स्क्वेअर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. T0 कॉस थिटा म्हणजेच mg घेतलं. मग ह्या पहिल्या इक्वेशनला या दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करायचं. T0 साइन थिटा डिवायडेड बाय T0 कॉस थिटा, हे mr ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय mg. इथं m ला m कॅन्सल होईल, इथलं T0 ला T0 कॅन्सल होईल. काय केले बघा, ओमेगा स्क्वेअर फक्त त्यांना पाहिजे. मग ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय काय केले बघा, जी ला इकडे घेतले त्यामुळे इथे येणार जी साइन थिटा. आर ला इकडे डिव्हाइड केले त्यामुळे इथे येणार छेदामध्ये आर कॉस थिटा येणार. बघून घ्या, मांडून घ्या एकदा त्या पद्धतीनं, म्हणजे ते होऊन जाते. काय याच्यात विशेष काय अवघड नाही आहे जास्त. आता इथं त्यांनी एक इक्वेशन लिहिलेलं आहे, आर इक्वल टू एल साइन थिटा. आता आपण ते या डायग्राम मध्ये, मग अशी जी डायग्राम काढली आपण त्याच्यामध्ये बघूया आता आपण इथं काय आहे नेमकं. मला जेवढं पाहिजे तेवढंच ठेवतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आता याच्यातल्या काढून टाकतोय, त्यांचं काही काम नाही आता इथं. इथं अँगल थिटा आहे, थिटा इथं 90 डिग्री. हा हायपोटेनियस होतोय एल आणि हा थिटाची समोरची बाजू होतोय आर. मग या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही साइन थिटा लिहिलं तर ते काय येतं, अपोजिट साइड डिव्हायडेड बाय हायपोटेनियस. मग याच्यावरून आर इक्वल टू काय येते, एल इंटू साइन थिटा येते.
आणि हीच व्हॅल्यू त्यांनी इथं डायरेक्ट घेतलेली आहे या ठिकाणी. बघा लक्षात येते का? मग ही व्हॅल्यू आता मग ह्याच्यावरून मला फक्त साइन थिटा अपॉन आर पाहिजे. मग साइन थिटा डिव्हायडेड बाय आर हे जर मी इकडे घेतलं तर हे काय येणार 1 अपॉन एल येणार. हे बघा इथे घेतले आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची साइन थिटा अपॉन आरच्या ठिकाणी. म्हणजेच ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी अपॉन कॉस थिटा आणि साइन थिटा अपॉन आर म्हणजेच 1 अपॉन एल हे एवढं. आता याचं वर्गमूळ घ्या, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. ओमेगा इक्वल टू हे सगळं रूट मध्ये टाकलं, याचं सिम्प्लिफिकेशन जी अपॉन एल कॉस थिटा असं घेतलंय. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं की हे एवढं येते. ओमेगाचा काय फॉर्म्युला आहे? ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी. म्हणून ओमेगाच्या ठिकाणी हे वापरलं. मग याच्यावरून टी इक्वल टू काय येईल? टीला इकडे घ्या, 2 पाय आहे तसंच ठेवा. एल कॉस थिटा अंशात येईल, जी छेदामध्ये येईल. त्यामुळे फॉर्म्युला असा तयार होईल. बघून घ्या कशा पद्धतीनं काय काय केलंय, टर्म्स समजून घ्या. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवा की याच्यावरून ओमेगा काढायचा, ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी काढायचं आणि मग त्याच्यावरून कॅपिटल टी तयार करायचा. हा झाला त्याचा पिरियडचा फॉर्म्युला. फॉर्म्युला लक्षात ठेवा, टी इक्वल टू 2 पाय इंटू रूट एल कॉस थिटा अपॉन जी हा फॉर्म्युला येईल. जर मला याची फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम पिरियडचा रेसिप्रोकल असतो, त्याचा व्यस्त करायचा, याचा रेसिप्रोकल. 2 पायचं होणार 1/2 पाय स्क्वेअर रूट मध्ये जी अंशात येणार एल कॉस थिटा छेदामध्ये येणार. ही त्याची फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन झाली. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी थोड्याशा आहेत ज्या इथं पुस्तकामध्ये त्यांनी इतकं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. ते थोडस मी या ठिकाणी घेतोय. बघा जरा. पहिला फॉर्म्युला माझ्याकडे होता T0 साइन थिटा. फॉर्म्युला पुढचा जो सेंट्रिपिटल फोर्सचा आहे तो बदलतोय, तो फक्त मी असा घेतोय. आणि जे T0 कॉस थिटा आहे ते आहे इक्वल टू mg. हे दोन फॉर्म्युले त्याच्यातले फार महत्वाचे फॉर्म्युले आहेत. आता याच्यामध्ये डिव्हाइड करून घेतोय आहे असं. मग डाव्या बाजूला काय होणार? T0 कॅन्सल होणार, साइन थिटा अपॉन कॉस थिटा येणार. उजव्या बाजूला m ला m कॅन्सल होणार, म्हणजे इथे येणार व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे सोडवायचं आहे तुम्ही फक्त. हे आर जी इकडे येईल, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा होईल. व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा येणार, म्हणजेच व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. हा फॉर्म्युला तुम्ही कोनिकल पेंडुलमच्या बाबतीत सुद्धा यूज करू शकता, हे लक्षात ठेवा. याच्यावरून सुद्धा ते फाइंड आउट सगळं करता येते. थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते आणि पुस्तकामधली जी प्रोसेस आहे मग ती प्रोसेस सोडून दुसरं काहीतरी वेगळं करावं लागते. त्यामुळे हे व्यवस्थित बघा कशा पद्धतीनं आहे ते. सगळे फॉर्म्युले वगैरे सगळे व्यवस्थित करा, इम्पॉर्टंट आहे.